बरं इतका खटाटोप करून सुद्धा अहोंचं माणिकताईंवर प्रेम आहे का? तर ते पण नाहीये ना. अहो प्रेम असतं तर ते माणिकताईंना बोलवायला आले असते, मी नाही. मीही त्या दोघांबद्दल वेगळा विचार केला असता. पण माणिकताईंच्या ओढीने अहो आले नाही, नाहीतर मला काय यावं लागलं असतं. आणि मी खात्रीने सांगते, माणिकताईंना सुद्धा सांगा अहो इथे येणार नाहीत. त्यांची वाट बघत बसल्या ना तर माहेरीच राहावं लागेल. म्हणून म्हणते माझ्यासोबत चला. अगोचर कुठची तू पण पोडी तुझं. नाही थांब. कशाला थांबवलंस? हिची जीभ ना खूप लांब झालीये म्हणून नको नको ते बरळत होती. त्याचा पश्चाताप व्हायलाच हवा आणि त्यासाठी शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणजे हिला समजेल माझ्याशी कसं वागायचंय ते. आई ते आपण नंतर बघू. पण सखू तू आधी निघ बरं इथून. जा ग जा, गावाच्या चौकात जाऊन बघ. तुझी ती सखी झिपरी, तिचा जीव धोक्यात आहे अगं. सारं गाव तिला मारायला उठलंय. जा जा धावत जा आणि आधी तिचा जीव वाचव जा. काय झिपरीचा जीव धोक्यात आहे? हो पण गाव तिला मारायला का उठलंय? तिने काय केलंय माणिकताई? अगं ते तिथे जाऊन बघ ना. इथे कशाला वेळ वाया घालवतेस? जा जा, तेवढ्यात मरेल ना ती. जा. विठुराया, काय हे नवीन संकट? माझ्या झिपरीला काही होऊ देऊ नकोस. माणिकताई. अगं जा ग बाई. हो हो जाते मी जाते. कशाला थांबवलंस? असं कोरडं जाऊ दिलंस तिला? चांगल्या दोन लगावल्या असत्या ना. आई अगं अगं तुझीच योजना यशस्वी झाली आहे. तुझ्या सांगण्यावरूनच आम्ही फास लावला होता. आणि आता ही सखू धावत गेली ना, ती त्या फासात स्वतःची मान अलगद देण्यासाठीच. आज काही ही सखू वाचणार नाही बघ. तू कशाला तुझा हात खराब करून घेतेस? गावकरी सखूला ठेचून मारतील. आज माझी सवत संपणार. बाबाजी 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 भैरूजी, बाबाजी महाराजांना न्यायला आलोय ताबडतोब. कुठं आहेत ते? तिकडं बाका प्रसंग ओढवलाय. बाबाजी महाराज यायला पाहिजे माझ्या संगती. ते शक्य नाही. महाराज भेटणे अशक्य आहे. महाराज साधनेला गेले आहेत. आता कसं व्हायचं? हिला सोडायची नाही. हिला आहे ना, आज सोडायची नाही. हिला मारायची. पाटील पाटील हो पाटील, बाबाजी महाराज काय भेटले नाहीत. ते कुठे साधनेला गेलेत म्हणलं. आता कवा येतील सांगता येत नाही. हा मग आता काय करायचं? आता काय करायचं आपण? थांबा थांबा. अरे मी आहे ना. बाबाजी येवोत किंवा न येवोत, आपण हातात सापडलेल्या सकूला सोडायचं नाही. अशी कशी कबूल करत नाही? वय वय सोडायचं नाही. मारायलाच पाहिजे. आता ढोसा हाणा तिला, म्हणजे चांगला कंठ फुटेल. मारा तिला. थांबा थांबा थांबा. ही अशी ऐकणार नाही.
सईला तुम्ही सगळे मिळून मारताय. अरे आपण सगळे माणुसकी विसरलोय का? काय तुला सोडून जा म्हणतेस? अगं तुला संकटात सोडून मी कशी जाईन ते शक्य तरी आहे का?